आज 18 जून सकाळचे 9:30 वाजलेत. पाहूयात येत्या 24 तासात राज्यातील हवामान कसे राहील. एक चांगली बातमी अशी आहे, की उत्तरेकडे जे काही कोरडे वारे येत होते, तुम्ही पाहू शकता, की ते आता हळू कमी झालेले आहेत आणि या ठिकाणी दक्षिण भागातून किंवा दक्षिणेकडून असं पाहू शकतो, दक्षिण-पश्चिमेकडून राज्याकडे हळू वारे वाहू लागलेत. यामुळे राज्यातील वातावरणामध्ये बाष्प वाढेल आणि पावसासाठी वातावरण अनुकूल होईल. साधारणतः 22 तारखेनंतर राज्याच्या दक्षिण भागाकडे पाऊस होण्याची शक्यता आहे. याच दरम्यान कोकणातही पाऊस वाढण्याचा अंदाज आहे. आणि तिथून पुढे मग कसा पाऊस राहू शकतो ते नंतर आपण कळू. पण सुरुवातीला राज्याचे दक्षिण भाग म्हणजे दक्षिण विदर्भ, दक्षिण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिण देखील म्हणजे भाग असतील आणि दक्षिण कोकण, गोवा या ठिकाणी पावसासाठी वातावरण 22 तारखेपासून किंवा त्याच्या अगोदरपासून सुद्धा काही ठिकाणी सुरू किंवा चांगलं सक्रिय होण्याची शक्यता दिसते. सध्या जर आपण पाहिलं तर राज्यात येत्या 24 तासामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता काही ठिकाणी आहे. त्यानंतर अमरावती, यवतमाळ, नाशिक पूर्व, अहिल्यानगर मध्यापासून पूर्व किंवा नाशिक मध्यापासून पूर्व, पुणे पूर्व, सातारा पूर्व, सांगली पूर्व, भद्रावती, सोलापूर, धाराशिव, बीडचे पश्चिम भाग, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळ्याचे काही पूर्वेकडील भाग. या भागामध्ये सगळीकडे नाही मात्र साधारणतः 10 ते 20% शक्यता दिसते, की हलक्या पावसाच्या सरी दुपारनंतर किंवा रात्री पाहायला मिळण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टी आणि घाटाच्या आसपास ढगाळ हवामान राहील. सध्या तरी खूप मोठ्या पावसाची शक्यता नाही. एखाद्या ठिकाणी झालं तर हलकीशा सरी येतील. या ठिकाणी जास्त पाऊस नाही. आणि राहिलेला राज्याचा जो भाग आहे, ज्या जिल्ह्यांची या ठिकाणी नावं घेतली नाहीत, त्या ठिकाणी स्थानिक ढगांवरती लक्ष ठेवा. स्थानिक ढगनिर्मिती झाली तर एखाद्या ठिकाणी पाऊस होऊ शकतो. नाहीतर जास्त शक्यता अजूनही नाही. बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच. Facebook पेज फॉलो करा. YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा.